रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर इतमामात अंत्यसंस्कार। दैठणा येथे 9 लाख रुपयांची घरफोडी। चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे वाचन करून संविधान दिन साजरा। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे अभिवादन। गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात प्रकाश उत्सवाअंतर्गत गुरुद्वारावर रोषणाई। संविधान जागरण समिती जळगाव यांचे विद्यमाने संविधान दिन उत्सवात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। श्रीनगर जवळच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे शासकीय इतमामात व अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद झाले। या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला होता। आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज सकाळी नाशिकेतून यश देशमुख यांचे पार्थिव घरी आले तेव्हा कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण भावविवश झाले। सजवलेल्या वाहनावरून त्यांचे पार्थिव नेण्यात आले तेव्हा जोरदार घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। त्यांच्या पार्थिवावर अंत्यंत संस्कार शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उमेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्करी व पोलीस जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। परतूर जिल्ह्यातील दैठणा खुर्द येथे
घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले 8,30,000 रुपये व 3.5 तोळे सोने चोरून चोरटे पसार झाले. परतूर आष्टी रोडवरील किराणा दुकानदार शिवाजी हरिभाऊ भदरगे यांचे दैठणा फाट्यावर घर आहे. शिवाजी भदरगे यांच्या सासऱ्याने जमीन विक्रीतून मिळालेले 8 लाख रुपये यांच्याकडे ठेवले होते. ही रक्कम त्यांनी घरातील कपाटात ठेवली होती. बुधवारी ते दुकानात पत्नी शेतात गेली होती. घरी कोणीच नसल्याचे पाहून चोरट्याने दुपारी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून 8 लाख रुपये व 3.5 तोळे सोने लंपास केले. भदरगे यांची पत्नी संध्याकाळी 5:30 वाजता शेतातून आली असता घराचे दरवाजे उघडे दिसले. याची माहिती त्यांनी पतीला दिली. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आष्टी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाप बांगर यांना माहिती दिली. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 2 वर्षात 8 चोऱ्या, तपास मात्र लागला नाही. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चोपडा येथेही मोठ्या उत्सवात संविधानाचे वाचन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अविनाश गांगोडे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चौहान, गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, हुसेन खान पठाण, कैलास सोनवणे आणि माजी उपसभापती गोपाळराव सोनवणे, हितेंद्र मोरे, वाणेसर, दिवाणजी साळुंके, भरत शिरसाट, छोटू आरडे, महेंद्र मराठे, समाधान सोनवणे आणि इतर पदाधिकारी भीम सैनिक हजर होते. समाधान सबकाले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम आणि संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात येतो. संविधान दिन साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यानुसार आपण सालाबादाप्रमाणे संविधान हा साजरा करत आहोत. आज या संविधान दिनानिमित्त ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली ही संस्था, या संस्थेचा वारसा पुढे चालवण्याचं काम आज रोजीही चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेमार्फत आज जे काही संस्थेचे पदाधिकारी आहेत, प्रतिनिधी आहेत, सदस्य सभासद आहेत, यांनी एक चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे की आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे चालवण्याकरिता यातून जी काही माहिती त्यातून अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि ही सर्वांच्या घरात दिनदर्शिकेच्या रूपाने ती कायम पुढे चालू राहील याकरिता यांनी हा उपक्रम केलेला आहे. आज रोजी त्याचं प्रकाशन होत आहे. मी प्रकाशन झालं असं हे घोषित करतो आणि या सोसायटीच्या वाटचालीला 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या धुळे जिल्हा युनिटतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांतिगीतांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा फुलेंचा अखंड म्हणून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे रोहिणी जगदेव, काजल मोरे, महेंद्र शिंदे, विजय वाघ, राकेश अहिरे, सिद्धांत बागुल, रोशन खेरणार, अरविंद मोरे, शरद वेंदे, सचिन बागुल, मनीष दामोदर, उत्पल मोरे, प्रसेनजित वाघ, सुजाता मोरे, अमोल शिरसाट इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. इथल्या प्रस्थापित मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी आणि त्या प्रस्थापित वर्गाने आमच्यावर राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस आमचा लादण्यात आलेला आहे. जो राधाकृष्ण इथल्या जाती व्यवस्थेला मानणारा, इथल्या वर्गवादाच्या विचारसरणीला अनुसरून जीवन जगणारा, चरित्रहीन आणि ज्यामध्ये कोणत्याही विद्येत धन आणि विद्येत धनाचं काम करत असताना, विद्या देण्याचं काम करत असताना, ते व्यावसायिक पद्धतीने करत असलेला, त्यांनी कधी इथल्या शोषित, कष्टकरी, आदिवासी, दलितांच्या मुलांना कधी शिक्षण दिलं नाही. अशा राधाकृष्णनच्या 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाला आम्ही विरोध करतो, निषेध करतो आणि सातत्याने आम्ही गेल्या 30 वर्षापासून मागणी करत आहोत आणि सांस्कृतिक लढाई लढत आहोत की आमचा खरा शिक्षक दिवस हा महात्मा फुलेंचा स्मृती दिवस हाच असणार आहे. गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ 551 प्रकाशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्त आज शनिवारपासून 30 नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रम होतील. प्रकाशोत्सवाअंतर्गत गुरुद्वारावर रोषणाई करण्यात आल्याने गुरुद्वारावर विविध रंगछटांनी न्हावून निघाले आहे. प्रकाशोत्सवाअंतर्गत आज शनिवारी सकाळी 9ला श्री अखंड पाठ साहबजी आरंभ झाला. सोमवारी 30 नोव्हेंबरला या कार्यक्रमाचे समापन होईल. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान कथा प्रचारक, कथा कीर्तन संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित असतील. दुपारी 1ला लंगर कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 ते रात्री 1:30 पर्यंत गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आरती होईल. याशिवाय आतिषबाजी होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुद्वारातर्फे बाबा धीरज सिंग यांनी केले आहे. धीरज सिंह, गुरुद्वारा गुरु नानक साहब दुलिया, बम्बे आगरा रोड पे गुरु नानक देव महाराज जी का प्रकाश उत्सव
बड़ी श्रद्धा भावना से हर एक साल की तरह मना रहे हैं। कल को अखंड पाठ साहब आरंभ होंगे। निशान साहब जी के नवे चोले पहनाए जाएंगे और शाम को 6 बजे से लेकर 9 बजे तक कीर्तन होगा और 29 तारीख को शाम 5 बजे से लेकर रात के 10 बजे तक। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीचे प्रमुख संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे व अमोल कोल्हे यांनी माल्यार्पण केले। संविधान दिनानिमित्त मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित संविधान निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारताचे राष्ट्रपती यांना अर्पण करण्यात आले। संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। भारत देश प्रजासत्ताक संसदीय लोकशाही प्रणित सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले असे म्हणाले। संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले। आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रीतीलाल पवार यांनी केले। यावेळी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी इत्यादी विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी तसेच संविधान प्रेमी नागरिकांची सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर इतमामात अंत्यसंस्कार। दैठणा येथे 9 लाख रुपयांची घरफोडी। चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे वाचन करून संविधान दिन साजरा। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे अभिवादन। गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात प्रकाश उत्सवाअंतर्गत गुरुद्वारा व रोषणाई। संविधान जागर समिती जळगाव यांचे विद्यमाने संविधान दिन उत्सवात संपन्न। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।